दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमस्तुते। अफलातून बाय संध्यामध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आपल्या संस्कृतीमध्ये तुपाच्या दिव्याला खूप सारं महत्त्व आहे। तुपाचा दिवा लावणं हे शुभ मानलं जातं। त्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की वातावरणात सकारात्मकता येते, निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। त्याचप्रमाणे दिव्यामुळे जे सात्विक लहरी आहेत त्यांना आकर्षित करण्याची ताकद असते। त्यामुळे याचे खूप सारे फायदे आहेत, तर लिस्ट खूप मोठी होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य काय आहे, आपण जो दिवा बनवणार आहोत तुपाचा दिवा, एक तर तो खूप वेळ तेवत राहणार आहे। त्यासाठी एक मस्त तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे। त्याचबरोबर त्यात असा एक घटक घातलेला आहे जो की खूप महत्त्वपूर्ण आहे, त्याचे देखील खूप सारे फायदे आहेत। आत्ता सांगत बसत नाही, व्हिडिओ पाहून तुम्हाला ते कळलंच तो घटक कोणता आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यासाठी तुम्ही लाईक करा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एक साचा लागणार आहे। माझ्याकडे हा सिलिकॉनचा साचा आहे, जो की बर्फ बनवण्यासाठी वापरला जातो। त्याचे अनेक इतर फायदे देखील आहेत, पण आज मी दिवा बनवण्यासाठी याचा वापर करणार आहे। हा कुठे मिळेल तर बाजारात देखील मिळून जातो, ऑनलाईन देखील आहे। याची प्राइस अगदी 60, 70, 80 रुपयापर्यंतच आहे, जास्त महाग नाही आहे। जर तुम्हाला हा मिळाला तर घेऊन या, नसेल तर आपल्याकडे जो बर्फाचा ट्रे असतो तो वापरला तरी चालेल, काही हरकत नाही। आता माझ्याकडे हा जो बर्फाचा ट्रे आहे तो जरा जास्त मोठा आहे, त्याला तूप जास्त लागेल, म्हणून हा सिलिकॉनचा साचा आज या ठिकाणी मी वापरणार आहे, जो की साईज पण लहान आहे, तूप सुद्धा कमी लागेल आणि दिसायला पण खूप छान दिसेल। तर म्हणून आपण सिलिकॉनचा हा साचा वापरूयात। बर्फाचा ट्रे बाजूला ठेवून घेऊयात आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या साच्याची लिंक देते, जर तुम्हाला अगदीच नाही मिळालं तर घेऊ शकता। तर आता फुलवाती घेतलेल्या आहेत, या ओरिजिनल कापसाच्या आहेत, म्हणजे जे मेडिकल कॉटन आहे त्यापासून नाही, तर आपला व्यवस्थित जो कापूस वापरतो त्यापासून बनवलेल्या आहेत। त्या पूर्ण साचामध्ये लावून घ्यायच्या आणि हा साचा पहिल्यांदा रेडी ठेवायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं, जो की मी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणते, की तो कापूर। या ठिकाणी भीमसेनी कापूर मी वापरलेला आहे। हा अगदी ओरिजिनल आहे। मी कुठून घेते तर ऑनलाईन एक लिंक आहे, मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथनं ऑर्डर करू शकता, किंवा तुमच्या जवळपास कुठेही ओरिजिनल हा भीमसेनी कापूर मिळत असेल तर तिथनं घेतला तरी चालेल, जो की हा असा ट्रान्सपरंट असतो आणि केमिकल फ्री असतो। तर कापराचे फायदे तुम्हाला माहीत असतील, जेव्हा आपण आरतीचा शेवट करतो तेव्हा कापरानेच करतो। यामुळे काय होते, एक नकारात्मक ऊर्जा दूर होते, सात्विक लहरी निर्माण होतात, वास्तुदोष निर्माण होतात, घरातलं वातावरण मंगलमय होतं। हे झालं धार्मिक कारण, पण जे आपण मच्छर घालवण्यासाठी किंवा घरातल्या माशा गोंगवत असतील ते घालवण्यासाठी, कीटकं घालवण्यासाठी जे केमिकलयुक्त डिफ्युजर असतात ते वापरतो, जसे की गुड नाईट, रूम फ्रेशनर किंवा कॉईल किंवा इतर स्प्रे असतील त्याचा वापर करतो। पण या सगळ्यांना बेस्ट पर्याय हे कापूर आहे, ज्याच्या वापरामुळे एक तर केमिकल फ्री आहे आणि जे धार्मिक कारणं सांगितलेले आहेत फायद्याचे ते तर आहेच, पण खरंच हे आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे। तर आता हा कापूर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, कारण आपण हा बारीक केलेला कापूर तुपामध्ये घालणार आहोत। तसाच घातला तर तो व्यवस्थित जळणार नाही, म्हणून याला बारीक पूड करून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये आपण याला काढून घेऊयात। कापराचे फायदे खूप सारे आहेत, तुम्ही गुगल करू शकता किंवा अजून तुमचे जवळपासचे कोण ज्ञानी व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं विचारलं तरी चालेल। तर आपला हा बारीक करून कापूर रेडी आहे। आता तूप गरम करायला ठेवलेला आहे। तूप कोणतं वापरायचं तर मी पॅकेटमधलं तूप वापरले, कारण घरचं तूप एवढं घट्ट होत नाही म्हणून। आणि जो बारीक केलेला कापूर आहे तो यामध्ये मिक्स करायचा आहे। जस्ट तूप मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि तूप पूर्ण मेल्ट झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला या साच्यामध्ये हळूहळू टाकायचं आहे। तर चमच्याच्या साहाय्याने एक एक त्याचा खाना जो आहे तो भरून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला सांगू का, हे तूप सोक होऊन जातं तर लगेच पुढच्या 2 मिनिटात ते
त्याची जी पातळी आहे ती खाली जाते. म्हणून आपल्याला परत एकदा हे तूप यामध्ये फिल करून घ्यायचं, म्हणजे वर शेवटपर्यंत ते तूप घट्ट वातीला लागून जातं. आणि मग याला फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे 1-2 तास, आणि असं छान घट्ट होतं. सिलिकॉनचं मोल्ड असल्यामुळं पटकन ते काढायलाही सोपं जातं. आणि असं छान आपली फुलवात रेडी आहे. हिचे फायदे म्हणजे की ही खूप वेळ तेवत राहते. तुम्हाला एक्स्ट्रा वरतून तूप टाकायची गरज नाही. एवढाच तुपाचा दिवा लावला तर तो शेवटपर्यंत जळतो. प्रयोग करून बघा, खूप मस्त आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे अशा छान टिप्स आणि आयडियाज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू.